पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुजित सुभाष मोरे आणि सोनाली दीपक विधाते यांनी प्रचाराला वेग दिला असून नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सुजित मोरे हे समाजकार्यातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। राज्य ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक युवकांना एकत्रित करत अनेक उपक्रम राबविले असून ग्रुपमध्ये सुमारे 300 ते 350 युवक सदस्य आहेत। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला गावात नवसंजीवनी दिल्याचे मानले जाते। प्रचारादरम्यान सुजित मोरे यांनी प्रभागातील रस्ते, ड्रेनेजची अपूर्ण कामे व महिला सुरक्षितता यांना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय। तसेच मुलांसाठी क्रीडांगण उपलब्ध करण्याची हमीही त्यांनी दिली आहे। नागरिकांची संधी सोन्यासारखी जपून काम करू असे ते म्हणाले आहे। दीपक विधाते यांनी महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर देणार असल्याचं सांगितलंय। 2 तारखेला आम्हाला निवडून द्या, प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे त्यांनी मतदारांना आवाहन केलंय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू असून नागरिकांच्या प्रतिसादामुळे निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे। नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। शिवसेनेकडून आपण अधिकृत उमेदवार आहात प्रभाग क्रमांक 3 साठी, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सुजित सुभाषराव मोरे, माझ्याबरोबर विधाते सोनाली दीपक, आमच्या थेट नगर अध्यक्ष पदासाठी डॉक्टर बर्डे सर हे उमेदवारी करत आहात। राजे ग्रुपच्या माध्यमातून पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव या ठिकाणी सुरुवात केली आहे, त्याबद्दल काय सांगाल? गेल्या म्हणजे आमचे चुलते होते स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे यांनी सुरुवात केली ती, पण ते गेल्यानंतर ती जयंती थांबली होती। तर आम्ही गेल्या 7 वर्षापासून ती परंपरा चालू ठेवली। यातून अनेक युवक वर्ग देखील आपल्याला जोडले गेले आहेत। याच्यातून म्हणजे राजे ग्रुपचे आज 300 ते 350 सदस्य आहेत। ते जयंतीसाठी अहोरात्र कष्ट करीत राहतात। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत? प्रभाग 3 मध्ये समस्या आहे रस्त्यांची, ड्रेनेज लाईनची समस्या तर भरपूर आहे, पण ती आम्ही गेल्या म्हणजे येऊ तेव्हा 1 वर्षामध्ये ती पूर्ण करून देऊ। महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आपण आपल्या प्रभागात काय आपला मानस आहे? महिलांसाठी सर्वात प्रथम सुरक्षेची व्यवस्था करण्यात येईल। मुलांसाठी जे क्रीडांगण लागत त्याची सुविधा करून देऊ। भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्या? नागरिकांना एकच संदेश देतो का 2 तारखेला भरघोस मतांनी मला विजयी करा। आमच्या जोडी आहे सोनाली ताई, नगर अध्यक्ष पदासाठी आहे बर्डे डॉक्टर। तर एक संधी देऊन पहा, संधीचं सोनं नक्कीच करून दाखवी। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे आता एकत्र येऊन ही उमेदवारीमध्ये सामोरे जात आहे। तर यामध्ये काय झालं की सुजित भाऊ यांना कुठलाही राजकीय गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता। पहिले भाऊंचं जे काम आहे हे समाजकार्य, या समाजकार्यामध्ये शिवजन्मोत्सव असेल मोठ्या प्रमाणात भाऊंनी साजरं केलंय यापूर्वी, आणि त्यानंतर पुढे जाता जेव्हा काही गोष्टी समीकरण चेंज झाली पिंपळगावची, त्यावेळेस प्रभाग क्रमांक 3 मधनं सुजित मोरे हे नाव पुढे आलं, आणि हे नाव जेव्हा पुढे आलं त्यावेळेस जे काही उमेदवार यापूर्वी दिले जाणार होते ते सगळे थांबून त्यांनी सगळा सपोर्ट भाऊंना दिला आणि पुढे भाऊची उमेदवारी तिथे सुरू झाली। आज सुजित भाऊ मोरे हे जर पिंपळगावमध्ये नाव कोणी बघितलं किंवा विचारात घेतलं तर पिंपळगाव बसवंतमध्ये सगळ्यात जास्त युवा कार्यकर्ते किंवा जे मित्र परिवार आहे तो सुजित भाऊंचा आहे। राजे ग्रुपचं जे आहे पिंपळगावमध्ये जो शिवजन्मोत्सव आहे, म्हणजे पंचक्रोशी इव्हन तालुक्याच्या बाहेरचे लोक ही शिवजन्मोत्सव बघण्यासाठी येतात। आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात शिवजन्मोत्सव हे जे आहे भाऊंनी साजरे केलेले। कोरोना काळातील देखील भाऊंचे कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळामध्ये सुद्धा भाऊंचे जेवढं फ्रेंड सर्कल आहे प्रत्येकाला जी लागेल मदत भाऊंनी आजपर्यंत केलेली आहे। भाऊंनी कधीच राजकारण म्हणून काही गोष्टी बघितलेल्या नाहीये। जो येईल तो आपला आणि त्याला मदत करणे हाच भाऊचा एक आतापर्यंत एक हे राहिलेलं आहे। म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं की भाऊनी कोणाला पक्ष किंवा जात पात हे कधी बघितलेलं नाहीये। जो येईल तो आपला आणि त्याला मदत करायची हेच भाऊंनी आतापर्यंत केलेलं आहे। मी दीपक विधाते, माझी मिसेस सोनाली दीपक विधाते
यांना 3 नंबर प्रभागातून उमेदवारी मिळाली आहे. आम्ही यापूर्वी पण उमेदवारी केली होती 9 नंबरमध्ये. तिथे पण भरपूर विकासाचे कामं केलेले आहे. तिथे गार्डन बनवले आहे. कोरोना काळामध्ये आम्ही स्वखर्चाने लोकांना टॅबलेट वाटून त्यांची सेवा केलेली आहे. रस्त्यांचे कामं केलेले आहे. त्यामुळे कामाचा अनुभव किंवा कामे भरपूर केले. फक्त त्या प्रभागात आम्हाला जागा न मिळाल्यामुळे आम्हाला 3 नंबर वार्डमध्ये BJP शिवसेनेने सीट दिली. आणि इथे पण आम्ही त्याच पद्धतीचा विकास भरपूर करणार आहे. ज्या समस्या आहे इथल्या रस्ते, लाईट, पाणी हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. भाऊ, निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे, काय सांगा? प्रथम इथे शेतमालातला काढण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाही व त्यांना पावसाळ्यात जाण्या येण्याला खूप त्रास होतो. त्यासाठी पहिले त्या रस्त्यांचा विचार केला जाईल आणि गावातल्या पण रस्त्यांचा विचार केला जाईल. आणि आम्ही शक्यतो सिमेंटचेच रस्ते करण्याचा प्रयत्न करू, लाईटचा देण्याचा प्रयत्न करू. इथे गार्डन, या भागात एक पण गार्डन नाही. इथं स्वच्छ आणि सुंदर गार्डन बनवण्याचा पण आमचा मानस राहील. आणि ज्या ज्या सुविधा लागतील, एखादा महिलांसाठी योगा हॉल असेल, जिम असेल, हे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काही रोजगार देण्याचा पण आम्ही प्रयत्न करू. प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना आपण काय आवाहन करा? येत्या 2 तारखेला सोनाली दीपक विधाते, निशाणी धनुष्यबाण, सुजित सुभाष मोरे, निशाणी धनुष्यमान, डॉक्टर बर्डे, निशाणी कमळ यांना भरघोस मताने निवडून द्या. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवण्यास कटिबद्ध राहू. एवढंच बोलून थांबतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.